प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्य हिस्साचा जो निधी, तर तो राज्य हिस्साचा निधी तब्बल 39,86,73,000 एवढा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील. तर ज्या मित्रांचं घरकुल मंजूर झालेलं असेल आणि त्यांना अजूनही पैसे किंवा इन्स्टॉलमेंट हे भेटत नसतील, इन्स्टॉलमेंट पेंडिंग असतील, तर अशा सर्व घरकुल मंजूर लाभार्थ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरू शकते. तब्बल राज्य सरकारने अनुसूचित जाती प्रवर्गातील जो राज्य हिश्शाचा निधी, तर तो राज्य हिश्शाचा 39,86,73,800 एवढा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे. तर बघा, 12 ऑगस्ट रोजीचा हा शासन निर्णय. त्यामुळे ज्या मित्रांचं घरकुल मंजूर झालं असेल आणि त्यांना इन्स्टॉलमेंट भेटत नसतील, तर या मित्रांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ही ठरू शकते. आता राज्य सरकार शासन निर्णयामध्ये काय म्हणतात, तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांकरिता अतिरिक्त राज्य हिश्शाचा जो निधी होता, तर तो राज्य हिश्शाच्या निधीपैकी 2026-27च्या आर्थिक वर्षामधून रुपये 39,86,73,800 एवढा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे. तर हा निधी ज्या घरकुलवाल्यांचा हप्ते हे पेंडिंग असतील, ते अनुसूचित जमाती किंवा जातीमधील जे घरकुल असतील, म्हणजे या क्रायटेरियामधून ज्यांचे घरकुल मंजूर झाले असतील, तर अशा मित्रांना हा निधी दिला जाणार आहे. तर हा निधी येणाऱ्या 10 किंवा 5 दिवसात ज्यांच्यासाठी हा निधी मंजूर झालेला असेल, ज्या घरकुलांचे हप्ते थकीत असतील, तर अशा लोकांना हा निधी दिला जाणार आहे. हा शासन निर्णय मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देईल. सो तिथेही तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. हा शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने काय दिलेलं आहे. तर दिलासादायक बातमी ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आलेली आहे मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.